तर मस्तपैकी सकाळी उठलो, आंघोळ करून घेतली. आज होता भाऊ आपल्याला गोंधळचा शूट, म्हणजेच की आपल्या बाजूनच लग्न होतं, तिचा आहे भाऊ आपल्याला गोंधळाचा शूट. मस्तपैकी आपली बॅग गिक रेडी करून टाकली पोट्टो आपण ना आता चाललो आपण डायरेक्ट गोंधळाच्या इथं, म्हणजेच की शूटवर. चला मग मित्रांनो, आपण डायरेक्ट शूटवर जायसाठी डॉबीज बाई बसलेली तिथे डॉबीज करा. मग काय गाईज आपण डायरेक्ट आलो डायरेक्ट गोंधळाच्या ठिकाणी. इथं आहे भाऊ गोंधळ बघू शकता गाईज. इथं पूजा विजा केलेली आहे. इथं अजून माणसाचे राहिले. बाजूनच आहे भाऊ गोंधळीन. तिथं आहे भाऊ नवरदेव. थांबा, नवरदेव तुम्हाला दिसून नाही राहिला, तुम्हाला पुढून दाखवतो. इथं आहेत भाऊ आपले गोंधळी. मग इच्छे एक एक करून सर्व शूट काढून घेतले. मग लागला भाऊ जोगवा. आता जोगवाचा शूट तुम्ही पाहूनच घे. गोंधळाच्या शूटवरून घरी आलो, तयारी करून घेतली. मग पिऊन घेतला आपण डायरेक्ट सूप. कशाचा? तर डायरेक्ट टोमॅटोचं. तर सूप पिऊन चाललो आपण डायरेक्ट नवरदेवच्या ठिकाणी, म्हणजे नवरदेवच्या घरी. कशासाठी? तर तिथं आहे भाऊ आता हळद. चला मग मित्रांनो, मग हळदच्या ठिकाणी आतोच पाहतो नवरदेवला पुरं भरूनच टाकलं होतं ना. मग काय गाईस, इथं लागले भाऊ सगळे पोट्टे एकदम धुमाल मचाले, म्हणजेच की नाचाले. मग आपले पोट्टेच काही ऐकतच नव्हते. पाहून घ्या आता आपले पोट्टे कसे नाचतात एकदा. तर एकदा पाहून घ्या भाऊ आपल्या आनंद भाऊचा डान्स.
इकडला